हाय सर्वांना, शुभ दुपार. तर पाणी नव्हतं आणि इथं पण माझी चूल एकदम म्हणजे मी कालच चूल करून घेतली होती आणि कुत्रं बारकं एक आहे ते कुत्र्याने बसून बसून पार चूल मोडून टाकली. म्हणजे मोडली नाही पण चूल बसलं होतं, ते कुत्रं बसलं होतं चुलीत. तेव्हा काही ती चीर पडलेली त्याची रात्री आणि मी सकाळी तरी पण त्याला पोथ्याला देऊन पुन्हा बाहेर भाकरी केल्या होत्या. घरात करू वाटत नाही, गरम पण होतं लय आणि नाही कारखान्यावरची बाहेर भाकरी करायची सवय लागली. ती आत नाही भाकरी करू वाटत, धुरण हिंडले होतं. त्याच्यामुळे ही अशी मी एक चूल बाहेर करून घेतली. तिथे कालच कुत्र्याने अशी वाकडी तिकडी चिरा करून ठेवल्यात. पुन्हा म्हणलं अजून ती म्हणतात ना मोडलेली चूल ठेवू नाही चिरलेली म्हणून. इटाचीच आहे, मातीची पण नाही. पण तिला आता मी पुन्हा माती चाळून आणली, तिकडं मुरूम आहे बाहेर, माती चाळून आणली. म्हणलं अशी लिपून घ्यावं आणि त्याच्या असं गोल गोल वर होते, ते असं ठेवलं ना का अशी भाकरी चांगली पचते. तर म्हणून मी असं करून घेतलं होतं. कुत्र्याने काय असं हाताने ते ह्याने नाख्याने असं उकरून उकरून ते सगळं पाडून टाकली होती, त्याची ढिमकी अशी वर ठेवलेली. मग पुन्हा अजून चिखल करून लिपून घेतलं मस्त असं आणि पुन्हा तवा ठेवून बरोबर बघितलं सगळीकडून तिन्ही पण साईड चांगल्या झाल्यात का. आणि मला जायचं होतं करमाळ्याला. ह्यांना चला चला म्हणलं तर कशाचं काय म्हणलं बघा, आता आपली कामं आभाळ पण आलं आणि पाऊस पण यायचा टाईम झाला आहे. म्हणलं यायचा टाईम झाला आहे म्हणजे ह्या दिवसात असतोच म्हणतात पाऊस. होळी आली न जवळ, होळीच्या टायमिंगला पाऊस असतो. मी अशी चूल लिपून घेते आणि ह्याला आता लिपून घेऊन आता पोत्याला पण द्यावं लागेल. तर आता सगळं काम पुन्हा झाले. अजून त्यांना 1-2 वेळा म्हणायचं चला चला, आले तर आले, नाही नाही आले. आता पांढरी माती पण नाही आमच्या इथं जवळ आणि इथं कुठं नाही पण पांढरी माती. आता ही मुरमाची माती ती थोडी म्हणजे अशी लालसर माती, त्याच्यामुळं काय करावं लागेल आता ह्यात मला राख थोडीफार मिक्स करून म्हणजे पांढरी चुलीला कलर येईन अशी. मग आता अशीच ठेवली ना का ती लाल तसंच राहून जाईल लालच. मग आता ह्याला राख मिक्स करते आणि पांढरी राखण माती मिक्स करून याला पोत्याला घेते. आणि तो शेण पण नाही, आता शेण तिकडून जाऊन आणावं लागेल. इथं चुलीपाशी तेवढं पोत्याला देऊन तसं पांढरं पण ठेवू नाही म्हणते ती पोत्याला देऊन, त्याच्यामुळे ही सारून पण घ्यावं लागेल. आणि ही चूल मी लिपते इतका भारी वास येतं का नाही मातीचा, असं वाटतं मातीच ती चुलीची अशी उकरून खावा. एकदम भाजक्या मातीसारखी अशी एकदम चूल अशी पोत्याला द्यायला लागलं का मस्त असा वास येतो, असं वाटते खावा माती. मी कधी चुलीची माती पण खाल्ली अशी भाजक्या. आणि आता काय कुठं कामाला पण गेले नाही मी. कारखान्यावरून आल्यापासून 2-4 दिवस झालं घरीच आहे, झोपून नुसतं काय भाकरी घालून करायचं, भांडी धुणी करायचं, झाडून बिडून घ्यायचं आणि निवांत दिवसभर झोपायचं. कामात एवढं ऊन पण लागत नव्हतं ना, आता घरी तर मरणाचं ऊन लागतं, बाहेर पण येऊ वाटत नाही. पण म्हणलं आता 2-4 दिवस राहावं घरी आणि पुन्हा बघा कुठं तरी काम कांदा बिंदा कापायला, नाही तर कुठं कुणाचं काही ज्वारी खुडायला, ज्वारी काढायला तरी जमतच नाही. सर्वांना शुभ दुपार. कसे आहात? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. आणि आता मी निवांत अशी घरी कारखान्याचं काम करून कटाळा आणि वैतागायला दोन्ही पण आलं. मग आता मी निवांत अशी घरी निवांत एकदम काही बाजूवर निवांत झोपून अशी. आणि 15 दिवस झालं पट्टा पडून मी एवढं काम केलं ना, एवढं काम केलं तरी नवऱ्याने ना मला ना 500 रुपयाची साडीसुद्धा धर म्हणून आणि चल आणायला म्हणून असं नाही. बघा तो का तिकडं ना अजून शेळ देते ती मला, तर का तिकडं खाट्यावर झोपून मला म्हणले सुद्धा नाही तर साडी आणायला चल तुला हे आणून ते आणून. अजिबात तसलं काय सुद्धा नाही. मी आताच म्हणलं होतं ओरकून, म्हणलं चला म्हणलं पटकीन जाऊन घेऊन तरी काय सुद्धा नाही. अजून मलाच तिकडून बडबड करते ती. मी व्हिडिओ काढते आणि सांगते तुम्हाला सगळ्यांना म्हणून. इतकं पण चिंगूस माणूस नसा. मी एवढं काम केलं, 3च महिने कारखाना चालला तरी मी 35,000 रुपयाचं काम केलं, तरी पण मला 10 रुपयाचं काय घेऊन दिलं नाही अजून. इतका चिंगूस नवरा हो, लय म्हणजे लय चिंगूस. आभाळ पण आलंय मरणाचं, ज्वारीची काढायला पडली ज्वारी, पण अजून काय कोणच गेलं नाही. कठा आलाय मरणाचा. आणि कुठं जातं ज्वारी काढायला, मरणाचे हाताने हिन कापत. आणि मी फळी होऊन पडले होते एकदा, तरी हात माझा मरणाचा दुखतो. त्याच्यामुळे मला ज्वारी काढायचा म्हणतं. त्यांना म्हणलं घ्या म्हणलं कुणाकडं तरी काढून, तर हे पण घ्याय नाही काढून. मला म्हणलं मगाशी म्हणलं हा चल म्हणले 2 साड्या घेऊन येऊ तुला. आणि झोपलेत निवांत तिकडं गेम खेळत बारक्या बाळासारखं. आभाळ आले, पाऊस यायच्या वेळेला जायचं काय माहिती मला साडी आणायला. आणि साडी आणली तर नक्की मी व्हिडिओ बनवून सांगेन मला कशी साडी घेऊन दिली तर. पण आणून तर द्या अगोदर, आणूच तर तर काहीच सांगता येत नाही आणतात का नाही आणतात. कारण 2-3 वर्ष झालं मला असंच नादी लावलं आहे. आज आणू उद्या आणू, आज आणू उद्या आणू, आता आणू मग आणू पळून चालली का थांब जरा, असंच चाललंय. अजून तिकडून बघतात मोठं डोळं करून माझ्याकडे. आता लय दिवस झाले मी काही गेले नाही कुठं, त्याच्यामुळं आता गेलं ना काय एकदा शॉपिंग करून आणणार लय मोठी. फक्त घेणार
ही द्या ती द्या ही द्या ती द्या आणि ह्यांना पैसे द्यायला लावणार. 2-3 साड्या आणते हो आणि काय पण आणते अजून जाऊन. काम केलं आहे मी, काय व्यायचं आहे त्याला. 2-3 हजार रुपयाचं तर सामानच घेऊन येते आता. चला गेल्यावर ना साड्या आणल्या ना व्हिडिओ बनवून सांग. तोपर्यंत बाय बाय. चला आता निघते. येतात का नाही येतात पण उरकून तर ठेवते. उरकायला काय जाते, उरकून बसायचं. पुन्हा त्यांनाच म्हणायचं अजून की तुम्हीच आला नाही म्हणून. निवांत झोपल्या तिकडं बघा. चला चला म्हणते तरी उठा नाही. गेम बारक्या बाळासारखं गेम खेळत बसायचं 4 तास. कवरची कवर चला म्हणलं तरी.